क्वेश्चन टॅगचे आपण प्रश्न घेणार आहोत. हा जो भाग आहे, ठीक आहे, क्वेश्चन टॅग मधला म्हणजे आपल्याला शॉर्ट फॉर्म मधचे भाग ते आपल्याला माहीत असणं अतिशय गरजेचे आहे. म्हणजे क्वेश्चन टॅग करताना आपल्याला संक्षिप्त रूप म्हणू शकतो याला. आय एम नॉटचं होतं आरंट, ठीक आहे. कुड नॉटचं कुडंट होतं. वॉज नॉटचं वॉजंट होतं. शॉल नॉटचं शांट होतं. हॅव नॉटचं हॅवंट होतं. वुड नॉटचं वुडंट होतं. डज नॉटचं डझंट होतं. इथे फक्त हे आय एम नॉट आहे ना, हे लक्षात ठेवा इथे, ठीक आहे. जे चेंजेस जे वेगळे आहेत थोडेसे विचित्र, ते फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे. बाकी तुमचं सोपं जाईल तुम्हाला. ऑट नॉटचं ऑटंट होते. कॅन नॉटचं कांट होते. आर नॉटचं आरंट होते, ठीक आहे. इथे पण आर नॉटचं आरंटच होणार. त्याच्यानंतर पहा, आय एम नॉटचं पण आरंट होते आणि आर नॉटचं पण आरंट होते. माईट नॉटचं मायटंट होते. इथं पण काही इश्यू नाही. हॅज नॉटचं हॅजंट, विल नॉटचं वोंट. हे थोडं वेगळं आहे की नाही. इथं थोडं वेगळं. विल नॉटचं होतं वोंट. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं डू नॉटचं डोंट होतं. त्याच्यानंतर यूज टू नॉटचं डिडंट होतं. हे आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची. यूज टू नॉटचं होते डिडंट. त्याच्यानंतर होतं इज नॉटचं इजंट होतं. मे नॉटचं मेंट होतं. वेअर नॉटचं वेअरंट होतं आणि शुड नॉट मे नॉटचं मेंट होतं. हे लक्षात ठेवायचं. हे पण सोपंच आहे. शुड नॉटचं शुडंट, हॅड नॉटचं हॅडंट, मस्ट नॉटचं मस्टंट, डिड नॉटचं डिडंट. तर ह्या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं. आय एम नॉटचं आरंट, विल नॉटचं वोंट आणि वुड्स टू नॉटचं डिडंट होतं. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या तर हे संक्षिप्त रूप लक्षात ठेवायचं. बाकीचं तुम्हाला मी प्रॅक्टिसनं आपलं परफेक्ट होईल. आता आपण प्रत्येक दिवशी एखादा ग्रामरचा भाग तर घेऊच. आपण गणिताचा तर आपण घेतच आहोत. त्याचप्रमाणे ग्रामरमध्ये आज सोपं केलं, उद्या आपण टेन्स सुरुवात करू, ठीक आहे. तर पहिला आपला प्रश्न आहे, ठीक आहे. आपण क्वेश्चन टॅग घेतोय, ठीक आहे. क्वेश्चन टॅगवर आधारित प्रश्न घेतोय. तर इट इज गुड सजेशन. आता आपण थोडंसं चेंज करू का? चेंज होऊ शकतं का नाव वगैरे? नाही, ठीक आहे. ठीक आहे. तर इट इज गुड सजेशन. इट इज गुड सजेशन. आपण क्वेश्चन टॅग करत आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल? क्वेश्चन टॅग करताना हे जशाला तसं लिहायचं पहिलं तर. इट इज गुड सजेशन. आता तिथं ऑप्शन दिलेले असतात आपल्याला. सजेशन हे सजेशन. तर आपल्याला क्वेश्चन टॅग लावायचा. आपण पुढे जाऊन क्वेश्चन टॅगच लावू. इथं जर होकारार्थी वाक्य असेल तर त्याचे नकारार्थी होते. नकारार्थी वाक्याचं होकारार्थी होते. मग इटचं होईल आपल्याला इजंट येईल. आणि इट जशाला तसा आपल्याला इथं लिहावं लागेल. क्वेश्चन मार्क आपल्याला द्यावा लागेल. त्याच्यानंतर दुसरा जो आपण प्रश्न पाहायचा तो आपण घेऊ. इट वॉज हिज बॅड लक. इट वॉज हिज बॅड लक. आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे. क्वेश्चन टॅग तर आपल्याला काय लागेल? फक्त मेंबर्सच कमेंट करू शकतात चॅनलचे मेंबर्स. त्याच्यामुळं जर तुम्ही चॅनल जॉईन केला ₹89 पे करून तर महिनाभर तुम्हाला फ्री राहील. म्हणजे कमेंट वगैरे करू शकता तुम्ही. काही व्हिडिओज असतात ते फक्त प्रायव्हेट असतात आणि काही व्हिडिओ फक्त मेंबर्स हे करू शकतात. बाकी 90% व्हिडिओ आपले फ्रीमध्येच असणार आहे. इट वॉज हिज बॅड लक. तर वॉजचं होते वॉजंट. ठीक आहे. आता मी इथे डायरेक्टच करतो उत्तर, आहे की नाही, आपला वेळ वाचवा म्हणून. आणि परीक्षेमध्ये डायरेक्ट असंच येतात, वॉजंट इट आणि लास्टला क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आपल्याला ऑप्शन्स राहतात. आपण क्वेश्चन टॅग मध्ये ही बॉट सम लँड. ही बॉट सम लँड. याचं क्वेश्चन टॅग कसं करायचं? तर जर मेंबर्स कोणी झाले असेल तर ते कमेंट करू शकतात मेंबर्स लोक.
लाईव्ह असतील तर. ठीक आहे. तर इथे हे याचा काळ ओळखायचा. याचा काळ कोणता आहे? हे बॉट हे काय होते, अ, हे भूतकाळातलं रूप आहे. ठीक आहे. हे भूतकाळाचं रूप आहे. तर मग बॉटचं भूतकाळ असेल तर आपल्याला डू, डज, डीड पैकी डीड लागेल इथे. इथे काय लागेल? डीड. आणि हे होकारार्थी वाक्य आहे तर इथं डिडंट होईल. डीडचं काय होते? डिडंट. आणि हीचं राहतं हीच. ठीक आहे. हीच राहते. त्याच्यानंतर पुढचं पीपल डोंट अलाव कटिंग ट्रीज. पीपल डोंट अलाव कटिंग ट्रीज. याचा क्वेश्चन टॅग करायचा. तर आपल्याला कसं करता येईल? ठीक आहे. तर आपल्याला फक्त कॉमा द्यायचा इथे. कॉमा दिल्यानंतर हे नकारार्थी आहे. त्याला होकारार्थी करावं लागेल. नकारार्थीत होकारार्थी होईल डू. आणि पीपलला पीपलच येणार नाही. पीपलला येईल दे. पहा, हे अनेक वचने असल्यामुळं दे येते. एक वचन असलं तर इट आलं असतं. एक वचन असलं असतं तर इट आलं असतं. हे अनेक वचन असल्यामुळं आपल्याला दे लिहिता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर 5वं क्वेश्चन टॅगचा आपला प्रश्न आहे. द चिक्स कॅन नॉट फ्लाय अवे. द चिक्स कॅन नॉट फ्लाय अवे. अवे till their wings come out. Till their wings come out. आज आपण जर झालं तर वेगवेगळ्या प्रकारचे ग्रामरचे भाग घेऊ. क्वेश्चन टॅग आणि कारण एकच भाग आपण घेणार नाही. वेगवेगळे ग्रामरचं कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक याच्यावर आपण 5 ते 10 प्रश्न घेऊ. जेवढं होईल तेवढं आपण घेण्याचा प्रयत्न करू. चल, आपण ट्राय करू. छान. तर याचं जे उत्तर आहे आपल्याला देता येईल. ठीक आहे. याचं उत्तर काय होईल? आता हे जसं तसं वाक्य राहते. तुम्हाला क्वेश्चन टॅगच विचारले राहते. त्याच्यामुळे इथे कॉमा द्यायचा आपल्याला. आता कॅन नॉट असल्यामुळे नकारार्थी वाक्य ऑलरेडी आहे. तर त्याचा होकारार्थी वाक्य होईल कॅन. आणि चिक्स हे एकवचन आहे का अनेक वचन? अनेक वचन असल्यामुळे इथं दे येईल. एक वचन असलं तर काय आलं असतं? इट आला असतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपला. क्वेश्चन टॅगचे 10 प्रश्न घेऊ. नंतर ग्रामरमध्ये वेगळा काहीतरी भाग घेण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. ठीक आहे. चला पुढचा आपण घेऊ त्याच्यामध्ये. एकच मिनिट विचारतो मी जरा.
चला पुढचं आपण घेऊ त्याच्यामध्ये. चला पुढचा आपण प्रश्न घेत आहोत. ठीक आहे. क्वेश्चन टॅगचे 10 प्रश्न घेणार आहोत. त्याच्यातले 5 प्रश्न झाले. लेट्स हॅव सम टी. पुढचा आहे आपला प्रश्न. लेट्स हॅव सम टी. मग याचा क्वेश्चन टॅग आपल्याला कसा करायचा? आपल्याला कॉमा द्यायचा. आता लेट्सनं जेव्हा पण वाक्य सुरू होतो तर आपण शेवटी शॉल वी लावायचं. वाक्य जसं तसं राहतं. तुम्हाला परीक्षेमध्ये जे असेल तसं येईल आणि शॉल वी देऊन क्वेश्चन मार्क आपल्याला द्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न. ठीक आहे. लेट्स प्ले क्रिकेट. लेट्स प्ले क्रिकेट असं वाक्य दिलं आणि आपल्याला क्वेश्चन टॅग विचारलेला आहे. ठीक आहे. क्वेश्चन टॅग विचारल्यावर आपल्याला काय करावं लागेल की एक कॉमा द्यावं लागेल. म्हणजे तिथे पर्याय राहतात आपल्याला टी मध्ये. त्याच्यामुळं इथं पण शॉल वी लिहावं लागतं एवढं लक्षात ठेवा. जेव्हा लेट्सचं वाक्य राहतं त्याचं तेव्हा आपल्याला शॉल वी लिहावं लागेल. तिसरं वाक्य आहे दे यूज टू मेक मॅप्स. दे यूज टू मेक मॅप्स. ठीक आहे. अशा प्रकारचा आपल्याला क्वेश्चन टॅग असेल तर मग आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला कॉमा द्यायचा राहते आणि आपल्याला क्वेश्चन टॅग विचारलं जातं. क्वेश्चन टॅग इथे कसं लिहायचं आपल्याला यूज टूच्या जेव्हा पण येते तेव्हा डिडंट वापरायचं. डिडंट. ठीक आहे. डिडंट दे असल्यामुळे इथं दे जशाला तसा डिडंट दे असा आपला होतो. डिडंट दे मी खाली लिहितो. डिडंट दे. डिडंट दे येईल आपल्याला उत्तरामध्ये. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. क्वेश्चन टॅगमध्ये फक्त चॅनल्स मेंबर्सच रिप्लाय करू शकतात. तर चॅनल मेंबरशिप घ्या. काही व्हिडिओ फक्त मेंबर्सच पाहू पण शकतात. म्हणजे दुसरं कोणी पाहू शकणार नाही. फक्त मेंबर्सच पाहू शकतात. त्याच्यामुळे ग्रामरचं आपण जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारचं ग्रामर घेणार आहोत. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला जॉईन करा. जे जॉईन झाले ठीक आहे त्यांच्यासाठी काही व्हिडिओ राहतात तिथे. ठीक आहे. ही विल वर्क हार्ड. ही विल वर्क हार्ड. आता आपल्याला इथं क्वेश्चन टॅग विचारले असेल तर क्वेश्चन टॅग कसा द्यायचा इथे? विलचं होते ओंट आणि हिचं इथे ही. ठीक आहे. हिचं होते हीच राहते. ठीक आहे. अशा प्रकारचा आपला क्वेश्चन टॅग झालेला आहे. त्याच्यानंतर आपण एक शेवटचा आपण प्रश्न घेऊ. एव्हरीबडी हेल्प हिम. एव्हरीबडी हेल्प हे. याचा क्वेश्चन टॅग विचारला असेल तर क्वेश्चन टॅग याचा कसा येतं? ठीक आहे. याचं येते डिडंट दे. पहा हे काय भूतकाळातलं वाक्य आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे डिडंट येते. डिडंट एव्हरीबडी म्हणजे प्रत्येक जण आहे की नाही. अनेक वचनी असल्यामुळं दे येते. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन टॅगचे काही प्रश्न पाहिले. आता आपण थोडा वेगळा भाग घेऊ. ठीक आहे. आपण टेन्स घेऊ. टेन्स. टेन्स पण आपण दररोज घेणार आहोत जास्तीत जास्त भाग. कारण एकच भाग घेतल्यावर बोर होण्याची शक्यता जास्त राहते इंग्लिशचं. त्याच्यामुळे अतिशय सोपं राहतं इंग्लिश. व्यवस्थित रोजच्या रोज अभ्यास करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला इंग्रजी वरचे आधारित प्रश्न नक्कीच सोपे जातील. आपला आता दुसरा मी सांगितलं तुम्हाला टेन्स. टेन्स हा भाग आपण सुरुवात करू. पहिला आहे प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स. पहिले आपण याची वाक्यरचना जाणून घेऊ. नंतरच आपण याच्यावर आधारित उत्तर करू. तर पहिलं आहे आपलं सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स. व याची वाक्यरचना राहते. यस. यस म्हणजे सब्जेक्ट. ओके. वी संग यस किंवा यस लागते. ठीक आहे. ते फक्त आपल्याला तृतीय पुरुषी एकवचनी असेल तरच आपल्याला साध्या वर्तमान काळात ओके सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ तर यस किंवा यस आपल्याला लागू शकते. यस किंवा यस. हे कधी लागेल एकवचन करता असेल तर तृतीय पुरुषी एकवचनी. ठीक आहे. तृतीय पुरुषी एकवचनी म्हणजे ही शी इट.
ओके, एक वचन पाहिजे, एखादं नाव पाहिजे, ठीक आहे. तेव्हा येईल. जेव्हा प्रॅक्टिस करू तेव्हा समजून जाईल तुम्हाला. त्याच्यानंतर एस प्लस व्ही प्लस ओ हे झालं सिंपल प्रेझेंट टेन्स. त्याच्यानंतर आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याचं आपल्याला माहित पाहिजे. याचं वाक्यरचना कशी राहते. याचं पहिले सब्जेक्ट राहते, त्याच्यानंतर आय एम, इज किंवा आर लागतं. त्याच्यानंतर वर्ब संग आय एन जी लागते आणि प्लस ओ लागते. पहा, जेव्हा आपण कंटिन्युअस राहतो तेव्हा आपल्याला इथे आय एन जी लागेल. आपल्याला फक्त काळ ओळखायचं राहतं. त्याच्यामुळे आपण काळ ओळखण्यासाठी आपल्याला काय केलं जातं, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. इथं जर आय एन जी असेल तर कंटिन्युअस राहतं, ठीक आहे. आय एन जी नसेल तर कंटिन्युअस नसतं. नंबर 3 आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, परफेक्ट टेन्स. आता हे कसं ओळखायचं आपल्याला, तिथं सब्जेक्ट राहतो, हॅव किंवा हॅज राहतं, ठीक आहे. हॅड नसतं, हॅव किंवा हॅज असतं. त्याच्यानंतर बीन असतं, हॅव हॅज वर्बचं तिसरं रूप राहतं आणि ओ राहतं, ठीक आहे. एक मिनिट वाक्यरचना एक वेळेस पाहून घेतो मी, बीन असतं की नसतं. बिन नसतं, ठीक आहे. बिन नसतं, ह्या वर्बचं तिसरं रूप राहतं आणि ओ राहतं. नंबर 4 मध्ये आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, कंटिन्युअस टेन्स. आता याच्यामध्ये कंटिन्युअस असल्यामुळं वर्ब संघ आय एन जी लागते, आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं, ठीक आहे. वर्ब संघ काय लागते आपल्याला, आय एन जी. म्हणजे याचा अर्थ होते यस प्लस हॅज आणि हॅव तर लागणारच. ह्या दोन पैकी काहीतरी येणारच आपल्याला. प्लस वर्ब संघ आय एन जी प्लस नाही सॉरी, इथं बिन लागेल आपल्याला. बिन प्लस वर्ब संघ आय एन जी आणि आपल्याला लास्टला ओ, ओ म्हणजे ऑब्जेक्ट आपला असणार, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं टेन्सची वाक्य रचना राहणार. आता याच्यावर आधारित आपण जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा आपल्याला सांगायचं आहे की कोणतं टेन्स आहे याच्यामध्ये, ठीक आहे. आपल्याला विचारायचं की टेन्स, आयडेंटिफाय द टेन्स. तर टेन्स आपण ओळखू त्याच्यात, ठीक आहे. ठीक आहे. मी याच्यानंतर मी पास्ट टेन्सची पण वाक्य रचना देतो, ठीक आहे. म्हणजे दोन्ही पण आपण करून आपण दोन्हीच्या वर आधारित प्रश्न आपण ओळखू शकतो, ठीक आहे. पास्ट टेन्सची रचना देतो. पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स. आता हे ओळखायचं राहते फक्त, त्याच्यामुळे सोपं आहे हे सगळं, ठीक आहे. तर याचं वाक्य रचना राहते यस प्लस वर्ब संघ वरचं दुसरं रूप लागते आणि ओ लागते. पहिलं रूप असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्स, दुसरं रूप असेल तर सिंपल पास्ट टेन्स. त्याच्यानंतर दुसरं, एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. चल, दुसरा आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्सची वाक्यरचना कशी राहते, यस प्लस वॉज वेअर येते, तर वॉज किंवा वेअर पैकी एक येते.
त्याच्यानंतर वर्ब संघ आयएनजी लागते, वर्ब संघ आयएनजी प्लस ओ येते. ठीक आहे, वर्ब संघ आयएनजी लागल्याच्या नंतर ओ येते. ओ म्हणजे ऑब्जेक्ट. ठीक आहे. तिसरं आहे पास्ट परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्स जर आपण याची वाक्यरचना पाहिली तर याचं इथे सब्जेक्ट प्लस हॅड येते. आहे तर फक्त हॅव हॅज येत नाही तर हॅड येते. तर हॅड आला तर समजायचं हा पास्ट टेन्सचाच आपला वाक्य आहे. प्लस वर्बचं तिसरं रूप येते आणि इथं ओ येते. म्हणजे इथं वर्बचं आयएनजी येत नाही. जर हॅड आलं आणि आयएनजी नाही आलं तर ते समजायचं पास्ट परफेक्ट टेन्स आहे. आणि आयएनजी आलं समजा हॅड आलं आणि आयएनजी आलं तर ते पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. पहा जेव्हा पण कंटिन्युअस टेन्स येते तेव्हा आयएनजी नक्कीच येणार. कंटिन्युअस टेन्समध्ये आयएनजी नक्की येणार. तर पुढचं आहे पास्ट परफेक्ट. मग आपण आयडेंटिफाय करू त्याच्यानंतर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याची वाक्यरचना पाहू. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची. तर यस म्हणजे सब्जेक्ट, हॅड लागेल. त्याच्यानंतर वर्ब संघ आपल्याला मी तुम्हाला सांगितलं कंटिन्युअस असल्यामुळं इथे बिन लागला. कंटिन्युअस पास्ट परफेक्ट तेव्हा टेन्स असतो कंटिन्युअस, परफेक्ट कंटिन्युअस तेव्हा बिन लागते. वर्ब संघ आयएनजी लागेल कारण कंटिन्युअस असल्यामुळं आणि आपल्याला ऑब्जेक्ट आपल्याला लिहावं लागेल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण पास्ट टेन्स पण पाहिलं. तर हे शक्यतो तुम्हाला दोन हे माहीत पाहिजे. एक प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स. आणि फ्युचर टेन्समध्ये विल राहते. ठीक आहे. त्याच्यामुळे ते सोपं जातं तुम्हाला. ठीक आहे. ह्या दोन गोष्टी जर माहीत असल्या तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी सोप्या जातात. ठीक आहे. आता मी एक प्रश्न देतो त्याच्यावरून ओळखायचं तुम्ही कोणता टेन्स आहे ते. आयडेंटिफाय करून टेन्स जर तुम्ही मेंबर्स असला तर मेंबर्सच्या ह्या व्हिडिओला फक्त कमेंट करू शकतात. आता भरपूर व्हिडिओ आपले असे असणार की फक्त मेंबर्स बेस्डच राहणार आहेत. तर चला, प्लुटो हॅड रिटन मेनी बुक्स. याचं आयडेंटिफाय द टेन्स करायचं. आयडेंटिफाय द टेन्स पहिलं वाला वाक्य आहे आपला. ठीक आहे. आयडेंटिफाय द टेन्स मध्ये प्लुटो रोट मेनी बुक्स. प्लॅटो रोट Plato had written, sorry, Plato had written many books. कोणतं टेन्स असणार? कमेंट बॉक्समध्ये टाकायचं. फक्त मेंबर्सच आहे टाकू शकतात. आता याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं. तर याचं उत्तर राहणार आपल्याला प्लॅटो हॅड रिटन मेनी बुक्स. पाहिजे हॅड आला म्हणजे हे पास्ट टेन्स आहे. हॅड फक्त पास्ट टेन्समध्येच येते. आणि विल कधी कोणत्या टेन्समध्ये येते? विल येते फ्युचर टेन्समध्ये. ठीक आहे. आता इथं आयएनजी नाही आहे तर पास्ट परफेक्ट टेन्स झाला. आयएनजी असलं तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि साधा फक्त कंटिन्युअस टेन्स असला असतं पास्ट कंटिन्युअस तर हॅड नाही आलं असतं, वॉच किंवा वेअर आलं असतं. ठीक आहे. तर हे पास्ट परफेक्ट टेन्स. पहा मी कंटिन्युअसची निशाणी सांगितली. आयएनजी असतं कंटिन्युअसच्या वाक्यामध्ये. तर आयएनजी तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. चला, आयएनजी असेल तर कंटिन्युअस टेन्स एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरं वाक्य देतो मी तुम्हाला. त्याचा टेन्स ओळखून मला सांगायचा आहे. Many animals एकच मिनिट वाक्य थोडस. Many animals have been living in water. Have been living in water. आता हॅड असलं तर इथं पास्ट टेन्स असलं असतं आणि हॅव असेल तर प्रेझेंट टेन्स असतं. विल असेल क्वेश्चन. ठीक आहे. याच्यामध्ये तर ते
फ्युचर टेन्स असतं. विल वाक्यामध्ये नाही आहे, तर फ्युचर टेन्स नाही आहे. पास्ट टेन्स किंवा प्रेझेंट टेन्समध्ये दोघांमध्ये पाहिलं तर हे प्रेझेंट टेन्स आहे. आता हे प्रेझेंट टेन्समध्ये परफेक्ट टेन्स आहे. ठीक आहे, परफेक्ट कारण ह्यात फक्त परफेक्ट टेन्समध्ये लागतात. आय-एन-जी असलं तर काय लागेल? हे कंटिन्युअस प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. वाक्य आपलं झालेलं आहे. चला पुढचं वाक्य पाहूत आपण. तिसऱ्या नंबरचं वाक्य. अ, पुढचं वाक्य देतो मी तुम्हाला. मुल्तानी मिट्टी has taken its name from a place in Pakistan. मुल्तानी मिट्टी has taken its name from a place in Pakistan. ठीक आहे. तर याचं आपल्याला टेन्स ओळखायचं असेल तर हॅज हे प्रेझेंट टेन्समध्येच येतात. ठीक आहे. विल नाही त्याच्यामुळे हॅज काय ते प्रेझेंट टेन्समध्येच येते. आणि इथं आय-एन-जी नसल्यामुळे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. ठीक आहे. आय-एन-जी असलं तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतं. ठीक आहे. मग याचं उत्तर आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आयमी जर असला तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स राहिला असता. ठीक आहे. चला पुढचं उत्तर आपण लिहायचं आहे. आजचं टेन्स आपण ग्रामरचा भाग इथेच संपवूया. ठीक आहे. कारण खूप कमी विद्यार्थी लाईव्ह असल्यामुळे आपण पुन्हाच्या यायला घेऊत. आपण आता गणिताचा भाग आपण सुरू करू थोड्या वेळानंतर. ठीक आहे. तर आजचा ग्रामर इथंच संपला. उद्या आपण पुन्हा ग्रामरचा भाग घेऊन येऊ. उद्या अजून 2 वेगवेगळे ग्रामरचे भाग घेऊन आपण